कितीतरी वेळ रुद्र वृंदाला मिठी मारून बसला होता. तीही काहीच बोलत नव्हती. त्याला शांत होऊ देणं त्या क्षणी तिच्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. रुद्र भानावर आला तशी त्याला जाणीव झाली वृंदाला मारलेल्या मिठीची, आणि तो तिच्यापासून दूर झाला. सॉरी, ते मी जरासं गडबडत रुद्रने नजर चोरली. ऑफिसर, इट्स ओके, मी समजू शकते, वृंदा समंजसपणे म्हणाली. तिने पाण्याची बॉटल त्याच्यासमोर धरली. जरासं सेटल झाल्यावर रुद्रने बोलायला सुरुवात केली. 3-4 वर्ष झाले असतील मला पोलीस फोर्स जॉईन करून. सुरुवातीला मी नाशिकला होतो. घरची आठवण यायची खूप, आणि तन्वीचीही. ती मात्र मजेत होती. सोशल मीडियावर फोटोज टाकायची तिच्या फ्रेंड्ससोबत. मला वाईट वाटायचं. काहीतरी हरवल्याची फिलिंग यायची. कसे तरी दिवस ढकलायचो. कुठेतरी अजूनही तन्वीला मनवू शकेन अशी वेडी आशा होती मनात. पण काय ऑफिसर, वृंदाने विचारलं. एक दिवस दादाचा फोन आला मला. तसं तर आम्ही खूप क्लोज आहोत. त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तो माझ्यासोबत शेअर करतो. भूतकाळ. रुद्र पोलीस स्टेशनमध्ये बसला होता की त्याचा फोन खणखणला. आरवचं नाव पाहून त्याने लगेच फोन रिसीव्ह केला. बोल दादा. रुद्र, कसा आहेस तू? आरवने विचारलं. मजेत दादा, तू कसा आहेस? मस्त. तुला एक न्यूज सांगायची रुद्र. आय एम इन लव, आरवने एक्साईट होत सांगितलं. तशी रुद्राच्या हृदयात हलकीशी कळ उठली. आपल्या भावासाठी आनंद तर होताच, पण आपलं प्रेम पूर्णत्वाला गेलं नाही याचं दुःखही होतं. कशाबशा त्याने भावना आवरल्या. वाव दादा, ग्रेट न्यूज, कॉंग्रॅच्युलेशन्स. हू इज द लकी गर्ल? रुद्राने चेहऱ्यावर हसू आणत विचारलं. असं नाही सांगणार. तू येतोच आहेस ना 2 दिवसांनी? डायरेक्टली भेटवतोच तिला, आरव म्हणाला. हे तर बेस्टच. घरी बोललास? हो, आजच मॉम, डॅड, दादी, दीदी सगळे खुश आहेत. ओके, मला तिचा फोन येतोय, लवकर ये. टेक केअर, आरव म्हणाला. येस, बाय दादा. रुद्रने फोन कट केला आणि खुर्चीला टेकला. बंद डोळ्यांसमोर तन्वीचा चेहरा आला आणि मन उदास झालं. पण मनाला लगाम घालून तो कामाला लागला. 2 दिवसांनी रुद्र मुंबईला आला. दादी आणि शिवानीला त्याला भेटून खूप आनंद झाला होता. सुरेशने मात्र जरासा थंड रिस्पॉन्स दिला होता. तसंही रुद्रच्या डिसिजनमुळे ते खुश नव्हते. त्यामुळे कामापुरतंच बोलणं होत होतं दोघांमध्ये. आरवलाही रुद्रचा डिसिजन फारसा पटला नव्हता, पण एक भाऊ म्हणून तो त्याच्या खूप जवळचा होता. निलिमांचं मधल्यामध्ये मरण असायचं. एकीकडे रुद्रचा अभिमानही वाटायचा, तर दुसरीकडे काळजीही. कधी येतेय आमची होणारी वहिनी? रुद्रने हसून विचारलं. आज डिनरसाठी येत आहेत ती आणि तिची फॅमिली, आरव म्हणाला. असम, रुद्र म्हणाला. खूप दिवसांनी सुरेश सोडले तर बाकी सगळे एकत्र येऊन गप्पा मारत होते. संध्याकाळ झाली तशी निलिमाची धावपळ सुरू होती. घरी सगळेच आरवच्या गर्लफ्रेंडला भेटायला उत्सुक होते. अखेर 8च्या दरम्यान बाहेर कार थांबली आणि ती खाली उतरली. वेलकम वेलकम. सुरेश आणि निलिमा त्यांच्या स्वागतासाठी पुढे गेले. हॅलो अंकल, हॅलो आंटी, तिने हसून ग्रीट केलं. फ्लोर लेंथ गाऊन, चेहऱ्यावर मेकअप, एक्सपेन्सिव्ह ज्वेलरी, एकंदर श्रीमंती घाट दिसत होता सगळा. हॅलो दादी, तिने त्यांनाही ग्रीट केलं. का कोण जाणे, पण दादींना तिच्याकडे पाहून चांगले वाईब्स येत नव्हते. पण आरवच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, त्यामुळे त्या शांतच राहिल्या. दीदी ये ना. ही शिवानी, माझी मोठी बहीण, आणि ही शालू, दीदीची मुलगी आणि आमची प्रिन्सेस, आरवने ओळख करून दिली. शालू कुतूहलाने तिच्याकडे पाहत होती, पण तिने मात्र दुर्लक्ष केलं. शिवानीला जरासं खटकलंच ते, पण बोलूनही काही फायदा नव्हता. हॅलो एव्हरीवन.
रुद्रचा आवाज आला. हे रुद्र, ये ना. रुद्र, मीट द लव्ह ऑफ माय लाईफ, तन्वी, आरव म्हणाला. तशी ती मागे वळली आणि रुद्र तिला पाहून स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसत नव्हता. तन्वी, जी कधी काळी त्याची गर्लफ्रेंड म्हणून मिरवत होती, तीच आज त्याच्या भावाची गर्लफ्रेंड म्हणून हसत त्याच्यासमोर उभी होती. रुद्र मात्र स्टॅच्यू झाला होता. काय बोलावं, कसं रिॲक्ट करावं, त्याचे सेन्सेस काम करेनासे झाले होते. बेबी, तुझ्या भावाला मला पाहून आनंद नाही झालाय का? तन्वीने लाडीकपणे आरवला विचारलं. रुद्र, आरवने त्याला हलवलं तसं तो भानावर आला. हे, तन्वी काहीतरी विचारतेय, आरव म्हणाला. काय? मला पाहून आनंद नाही झाला का तुम्हाला प्यारे देवरजी? तन्वी कुत्सित हसत त्याच्याकडे पाहत म्हणाली. तसं काही नाही. ऑफकोर्स आय एम हॅप्पी फॉर यू बोथ. रुद्र कसं बसं बोलू शकला. त्याचं मन भरून आलं होतं. हुंदका दाटला होता. त्या क्षणी ढसाढसा रडावंसं वाटत होतं. पण यापैकी काहीही तो करू शकत नव्हता. त्याच्या हातात फक्त जे समोर घडतंय ते पाहणं होतं. बाकी सगळे डिनर टेबलवर बसून छान गप्पामध्ये रमवले होते. पण रुद्रची मात्र घुसमट होत होती. तन्वी मुद्दाम आरवला चिकटत होती आणि रुद्रच्या मनाला असंख्य यातना होत होत्या. जिच्यावर त्याने मनापासून प्रेम केलं होतं, तीच आज त्याच्या प्रेमाची त्याच्यासमोर थट्टा करत होती. चेहऱ्यावर जरी खोटा हास्याचा मुखवटा असला तरी रुद्र आतून तिळतिळ तुटत होता. शेवटी फोनचं कारण देत तो रूममध्ये निघून गेला आणि तिकडे गेल्यावर मात्र त्याने अश्रूंना वाट करून दिली. अक्षरशः लहान मुलांसारखा रडला रुद्र. भावनांचा भर ओसरल्यावर त्याने त्याच्या वॉर्डरोब उघडला आणि त्याच्या ड्रॉवरच्या तळाशी ठेवलेल्या काही वस्तू काढल्या. तन्वीच्या आणि त्याच्या आठवणी होत्या त्या. त्यांचे काही फोटोज, तिने दिलेले कार्ड्स आणि गिफ्ट्स, नोट्स. रुद्रने एकदा सगळ्यांवर नजर फिरवली आणि सगळ्या गोष्टी एका बॉक्समध्ये भरून लॉक केल्या. अगदी तशाच जशा आजपासून तन्वीच्या आठवणी त्याने मनाच्या एका कोपऱ्यात लॉक केल्या होत्या. आता परत तो कोपरा कधीच उघडणार नव्हता. मनावर दगड ठेवून रुद्र परत नाशिकला निघून गेला. आता शक्य तितकं लांबच राहायचं हे जणू त्याने ठरवलंच होतं. पण आपण जे ठरवतो ते नेहमीच होतं असं नाही ना. रुद्रच्या बाबतीतही तसंच झालं. 6 महिन्यात त्याची ट्रान्सफर मुंबईत झाली आणि नाईलाजाने त्याला परत यावं लागलं. दरम्यानच्या काळात आरव आणि तन्वीची एंगेजमेंट ठरली होती. मुंबईत आल्यापासून रुद्र पूर्णपणे बदलला. घर म्हणजे फक्त झोपण्याची जागा असंच काहीसं त्याने ठरवलं होतं. त्याचं घरी येणं कमीच झालं होतं. केसेसची कारणं काढून तो स्वतःला कामात गुंतवून ठेवायचा. आरवच्या लग्नाच्या वेळेसही तो सगळ्यांपासून लांबच होता. शिवानीला मात्र त्याच्यावर संशय यायला लागला होता. लग्नाच्या आदल्या दिवशी तिच्या हाताला तो बॉक्स लागला आणि तिला सत्य काय ते कळून चुकलं. आता वर्तमान. रुद्र बोलायचं थांबला आणि त्याने वृंदाकडे पाहिलं. तिचा शांत चेहरा पाहून त्याचं मन हळूहळू शांत व्हायला लागलं होतं. वृंदा, मी कुठे चुकलो सांग ना. आपलं आयुष्य आपल्या मर्जीने जगणं, आपली स्वप्न पूर्ण करायची जिद्द बाळगून असणं हे चुकीचं आहे का? बिलकुल नाही ऑफिसर. या सगळ्यात तुमची फक्त एकच चूक होती की तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर जीव जडवून बसलात. माझी आजी नेहमी सांगते, अश्रूंचीही किंमत असते. ते कोणासाठी गाळायचे हाही विचार करावा माणसाने. प्रेम करणं चूक नाही आहे ऑफिसर. आपलं मन कोणावर जडेल हे आपल्या हातात नसतं. पण ते प्रेम काय कामाचं जे तुमच्या पायातल्या बेड्या बनेल. प्रेमात माणसाला मुक्त जगता यायला पाहिजे. प्रत्येक माणूस प्रेमात यशस्वी होईलच असं नाही. पण आलेलं अपयश चॅलेंज म्हणून स्वीकारून पुढे जाता आलं पाहिजे ना ऑफिसर. वृंदा शांतपणे म्हणाली.
रुद्र भारावल्यासारखा तिच्याकडे पाहत होता. दीदीला माहितीही नाहीये तिने काय गमावले. स्वतःच्या स्वार्थापायी तुम्हाला झिडकारून तिने तुमचाच नाही तर तुमच्या मनातल्या त्या निर्मळ भावनांचाही अपमान केलाय. आरव जिजू खूप चांगले आहेत. निदान आता तरी तिला खऱ्या प्रेमाची जाणीव व्हावी हीच बापाकडे प्रार्थना. जे झालं ते आपण बदलू शकत नाही ऑफिसर, पण आयुष्य खूप सुंदर आहे ना, ते जगणं का सोडावं. वृंदा हलकं हसून म्हणाली. वृंदा, श्श, बास ऑफिसर, काही बोलू नका, उशीर झालाय. आता शांतपणे कसलाही विचार न करता झोपा. काहीही झालं तरी मी तुमच्यासोबत आहे हां. वृंदाने त्याचा हात हातात घेतला. वृंदा, थँक्स. आहा, दोस्त भी कहते हैं और थँक्स भी नॉट फेअर हां ऑफिसर. वृंदा डोळे मिचकावत म्हणाली. तसा रुद्र हसला. त्याने अलगद तिच्या गालावर हात ठेवला. दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. वृंदाच्या चेहऱ्यावर भुरभुरणारे केस रुद्राने हाताने बाजूला केले आणि वृंदा शहारली. रुद्र लगेच भानावर आला. काही क्षण शांतता होती. खाली जाऊया, वृंदानेच विषय काढला. चल. रुद्र उठून उभा राहिला. त्याने नकळत वृंदाचा हात पकडला आणि दोघे खाली आले. गुड नाईट ऑफिसर, वृंदा गोड हसत म्हणाली. गुड नाईट वृंदा. रुद्रानेही तिला स्माईल दिली आणि दोघे आपापल्या रूममध्ये आले. रूममध्ये आल्यावर मात्र वृंदाचे एक्सप्रेशन लगेच बदलले. तन्वी दीदी, तू हे बरोबर नाही केलंस. तू माझ्या ऑफिसरांना त्रास दिलास, त्यांचं मन दुखावलंस, त्यांच्या प्रेमाचा अपमान केलास. ते करतीलही, पण मी मात्र तुला सहजासहजी माफ करणार नाही. प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागेल तुला. वृंदा चिडून म्हणाली आणि स्वतःला शांत करत बेडवर आडवी झाली. रुद्र बेडवर पडला होता. त्याने डोळे बंद केले. खरं तर आता त्याने तन्वी आणि त्याच्याविषयी एवढं सगळं वृंदाला सांगितलं होतं. सो त्याच्या मनात तन्वीचे विचार यायला हवे होते, पण तसं तर काहीच होत नव्हतं. त्याने डोळे बंद केले आणि वृंदाचा हसरा चेहरा डोळ्यांसमोर तरळला. त्यांच्या पहिल्या भेटीपासून ते अगदी आजच्या दिवसापर्यंतचे सगळे प्रसंग एखाद्या मूवीसारखे झरझर बंद डोळ्यांमागे उमटायला लागले आणि रुद्रने पटकन डोळे उघडले. वृंदा, वृंदा यार, कशी आहेस ग तू? किती रूपं आहेत तुझी. कधी लहान होऊन रडतेस, मस्ती करतेस, तर कधी अगदी समंजसपणे सगळं ऐकतेस आणि बूस्टही करतेस. किती गोड आहेस तू. असं वाटतं तुझ्यापासून लांब जाऊच नाही. सतत तू समोर असावीस. जे मनात असेल ते तुझ्याशी शेअर करावं. आतापर्यंत कुणालाच माहीत नसलेल्या गोष्टीही मी तुझ्यासमोर कितीही इझिली बोलून मोकळा झालो. आजही तुला सारं काही सांगितल्यावर मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटते. काय होतंय मला वृंदा, सारखं तुझ्याकडे मन धाव घेतं. तन्वीबद्दल जे वाटायचं त्याला प्रेम समजत होतो मी, पण कदाचित ते प्रेम नव्हतंच कधी. निव्वळ आकर्षण होतं तिच्या दिसण्याचं, वागण्याचं. पण तुझ्या बाबतीत तसं नाही आहे वृंदा. तू कशीही आणि कुठल्याही रूपात सुंदरच दिसतेस. तुझं मस्ती करणं, बडबड करणं, लटका राग दाखवणं, मला छळणं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खुश होणं खूप आवडतं मला. माझी रात्रही तुझ्याच आठवणीत सरते आणि सकाळीही तुझ्याच विचारांनी होते. खरं प्रेम असंच असतं का? तसं असेल ना तर येस, प्रेमात पडलोय मी तुझ्या वृंदा. नाही नाही, पडलोय हा खूप छोटा शब्द आहे. आपटलोय, बुडालोय खरं तर. माय क्रेझी लिटिल वृंदा. रुद्राच्या चेहऱ्यावर $1,000,000 स्माईल आली. वृंदाच्या विचारात उशीला मिठी मारून त्याने डोळे बंद केले. दुसऱ्या दिवशीची सकाळ एक नवीन उमेद घेऊन उजाडली. शनिवारचा दिवस होता आणि वृंदाला लेक्चर्स नव्हती, त्यामुळे ती रिलॅक्स होती. पण रुद्रला मात्र ड्युटीवर जायचं होतं.
तो भराभर आवरून खाली आला आणि समोरून वृंदा ब्रेकफास्ट घेऊन किचन बाहेर आली. तिला पाहून त्याचा चेहरा खुलला आणि त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू तरळलं. गुड मॉर्निंग ऑफिसर. गुड मॉर्निंग वृंदा. बसा ना. ते ॲक्च्युली मला आज लेक्चर्स नाही आहेत ना, म्हणून चंदू दादांना सांगून मीच ब्रेकफास्ट बनवला आहे. तुम्हाला चालेल ना? पळेल, रुद्र हसत म्हणाला. तसे तिने त्याला प्लेटमध्ये पोहे सर्व्ह करून दिले. तू घे ना. सगळे येऊ देत, मी घेते त्यांच्यासोबत. तुम्हाला लेट होईल, वृंदा हसून म्हणाली. कम हिअर. रुद्रने तिला जवळ बोलवलं आणि तिच्यासमोर पोह्यांचा चमचा धरला. घे. त्याच्या कृतीने वृंदाचे डोळे मोठे झाले. हे असं काही रुद्र करेल हे तिने एक्सपेक्टच केलं नव्हतं. ऑफिसर पण से आ. रुद्र म्हणाला तसं तिने चुपचाप तोंड उघडलं आणि त्याने तिला भरवलं. कसे आहेत? त्याने मिश्किलपणे विचारलं. एक नंबर. तिने डोळे मिचकावले आणि दोघे हसायला लागले. तिच्याशी जरा वेळ गप्पा मारून ब्रेकफास्ट संपवून रुद्र पोलीस स्टेशनमध्ये निघून गेला. वृंदा ही सगळ्यांसोबत रमली होती. तिचा फोन वाजला. नेहमीप्रमाणे भक्ती मॅडम होत्या. आर्किटेक्ट वृंदा रिपोर्टिंग मॅम. वृंदा नाटकी आवाजात म्हणाली. दादी आणि शिवानी तिच्यासमोर बसल्या होत्या. तिचं असं बोलणं ऐकून त्या उत्सुकतेने तिच्याकडे पाहायला लागल्या. काय खबर एजंट वृंदा? पलीकडून भक्तीचाही नाटकी आवाज आला. ऑल ओके मॅम. वृंदा हसली. भक्ते, आज लेक्चर्स नाहीत तर कसं तरी वाटतंय ना? होय की. ऐ वृंदे, चल ना बाई कुठेतरी भटकून येऊ ना. ही आत्या माझा लय जीव खाते बघ. रूम आवर म्हणून मागे लागली. तो फ्लॅट पण साला लवकर मिळेना. बचाले रे मुझे मेरी वृंदा राणी. भक्ती तक्रारीच्या सुरात म्हणाली. काय भक्ती, आवर ना मग रूम. तसंही तुझ्या रूममध्ये आल्यावर ग्रेनेड फुटल्यासारखी फिलिंग येते. जिकडे तिकडे चोहीकडे सामानच सामान. वृंदा तिला चिडवत म्हण होती. बस काय भाई, तू पण असं बोलायला लागलीस वृंदा. दोस्तीन दोस्तीन ना रही. भक्ती भसाड्या आवाजात गायला लागली. ऐ गप, मी आजींना विचारते आणि तुला कळवते. ओके? ऐ, जीजू आहेत काय घरी? गुटरगू कसं सुरू आहे तुमचं? भक्ते. वृंदा वैतागली. तितक्या शिवानीने वृंदाला इशारा केला आणि तिला घरीच बोलाव असं सांगितलं. भक्ती, ते दीदी म्हणतायत तूच ये इकडे घरी. वृंदा म्हणाली. तिला जरा ऑकवर्डच वाटत होतं. भारी ना राव. जीजू का घर? ऐ, पत्ता पाठव, येते की. भक्ती खुशीत उड्या मारत होती. ओके. वृंदाने फोन कट केला आणि तिला ॲड्रेस पाठवला. तासाभरात भक्ती मॅडम प्रधान हाऊसमध्ये प्रकटल्या. रुद्रचं नाव घेतल्यावर सिक्युरिटीनेही तिला लगेच आत सोडलं. आजूबाजूची टहळणी करत भक्ती अखेर मुख्य द्वारापाशी पोचली. वृंदा. तिचा आवाज दणदणला आणि दादी आणि शिवानी सकट सगळेच डचकले. तरी बरं सुरेश घरी नव्हते. नीलिमाही रूममधून बाहेर आल्या. भक्ती. वृंदा धावत खाली आली आणि दोघी किती वर्षांनी भेटल्यासारख्या गळ्यात पडल्या. दादी कुतूहलाने दोघींकडे पाहत होत्या. आजी, ही माझी बेस्टी, बहीण, आई, सगळं काही. भक्ती. भक्ती, या ऑफिसरच्या आजी. वृंदाने ओळख करून दिली. भक्ती लगेच पाया पडली. अगं ग, काय भारी घर आहे तुमचं आजी, लई झाक. भक्ती म्हणाली तसं दादींना हसू आलं. थँक्यू. त्यांनी डोळे मिचकावले. वृंदा, ते जीजू कुठे दिसेनात? भक्ती वृंदाच्या कानात फुसफुसली. ड्युटी आहे त्यांना, आपल्यासारखे रिकामे नाहीत ते. आणि भक्ते प्लीज हां, तोंड शिव तुझं. इकडे तरी निदान त्यांना जीजू म्हणू नकोस काय. वृंदाने तिच्या कानात कुजबुजत तिला वॉर्न केलं. तशी भक्तीने मान डोलावली. बस ना भक्ती, दादी म्हणाल्या. तशी ती लगेच त्यांच्यासमोर बसली आणि गप्पांचा सिलसिला सुरू झाला. भक्ती आणि वृंदा अखंड बडबडत होत्या.
आणि दादी, शिवानी आणि निलिमा नुसत्या हसत होत्या. कॉलेजचे किस्से, गावाकडल्या मजा, शेतातली ॲडव्हेंचर्स दोघे अगदी रंगवून रंगवून सांगत होत्या. वृंदाच्या गाण्याचं तोंड भरून कौतुक करून झालं. तू पण गातेस भक्ती? दादींनी विचारलं. नाही बाजी, माझ्यापेक्षा ते गाढव पण बरं रेखतं. आपल्याला तर गाण्यातलं ग पण कळत नसतो. फक्त वृंदाचं गाणं ऐकते मी, भक्ती हसत म्हणाली. आम्हाला तर माहीतच नव्हतं वृंदाचा आवाज एवढा सुंदर आहे. तन्वीही कधी बोलली नाही, निलिमा म्हणाल्या. ती हडळ कशाला बोलेल वृंदाबद्दल चांगलं. भट्टी पटकन बोलून गेली आणि तिने जीभ चावली. वृंदा वैतागून तिच्याकडे पाहत होती. भक्तीने कसनुशी स्माईल दिली, पण दादी तिला डोळे बारीक करून पाहत होत्या. त्या दिवशी वृंदाचं बोलणं त्यांच्या कानावर पडलं होतं. तेव्हाच त्यांना कळून चुकलं होतं की देशमुख फॅमिली जशी दिसते तशी नाही आहे, नुसताच दिखावा आहे. तन्वी त्यांना कधीच आरवसाठी आवडले नव्हती, पण नातवाच्या हट्टापुढे त्यांनी हार मानली होती. वृंदाचा पास्ट थोडासा कळला होता आणि पुढचा कळायला भक्ती मदत करू शकते हे आता दादींच्या डोक्यात घोळत होतं. वृंदानेच प्रसंगावधान राखत विषय बदलला. गप्पांच्या नादात 4 कधी वाजले कळलंच नाही. रुद्र लवकर घरी यायला निघाला होता. संध्याकाळी परत एका केस संदर्भात त्याला बाहेर पडायचं होतं. हा होता बहाणा. खरे कारण आपल्याला तर माहिती बा. तो घरी आला तेव्हा हॉलमधून मोठमोठ्या बोलण्याचे आवाज आणि हसण्याचे आवाज येत होते. भक्ती, तो हसत म्हणाला आणि आत आला. हॅलो एव्हरीवन. रुद्रचा आवाज आला तसं सगळ्यांचं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि त्याची नजर वृंदावर स्थिरावली. हाय जीज. ते म्हणजे सरजी. भक्ती आनंदात ओरडली आणि वृंदाने डोक्यावर हात मारला. रुद्रनेही गडबडून दादीकडे पाहिलं. त्या गालत हसत त्याच्याकडे पाहत होत्या. रुद्रबाबूंचे इंटरोगेशन पक्क होतं. हॅलो, तू कधी आलीस? रुद्रने हसून विचारलं. सकाळपासून इकडेच पडले की. काय रापचिक फॅमिली आहे तुमची सरजी. आपल्याला जाम आवडली. भक्तीने हातवारे करत सांगितलं. तसे सगळे हसायला लागले. वृंदा, एक राऊंड चहा होऊन जाऊ दे ना, रुद्र म्हणाला. हो आणते. वृंदा उत्साहात उठली आणि किचनमध्ये गेली. पाठोपाठ भक्तीही गेलीच. क्या बात है वृंदा डार्लिंग. जिजूंना त्यांच्या वृंदाच्याच हातचा चहा लागतो हो. वा भाई वा. गपकी बाई, किती मोठ्याने कोकलतेस. बाहेरच बसलेस सगळे. असू दे की मग. अय वृंदा, तुझ्या आज्जे सासूला पण तू लय आवडतेस हो. किती ते कौतुक वृंदा बाळाचं. भक्तीने जीभ काढून वेडावून दाखवलं. गप ग तू भक्ते. आणि काय ग, जरा म्हणून तुला तोंड बंड ठेवता येत नाही ना. जीजू म्हणे. आता जे हाय ते हाय ना राव. आपण तर तुमचं लग्न पण लावून टाकलंय स्वप्नात आणि हनीमून पण बुक करून टाकलंय. भक्ती बडबडत सुटली. ओय भक्ते, काहीही काय. वृंदा ब्लश करायला लागली होती. ओय होय, गालो पे गुलाब. वृंदा, लय भारी हां. काय लाजतेस राव तू. जिजूंना माहिती का? हां माहिती का. भक्ती तिला पिडत होती. भक्ते, लाटण्याने बडवेन हो जास्त बोललीस तर. वृंदा डोळे वटारत म्हणाली. आता का हो. भक्ते, तू जरा थांबच. तेरा भी नंबर आएगा. मग जे काही चिडवते ना तू, सूत समेत वापस करणार तुला. वृंदा नाक मुरडत म्हणाली. तशी भक्ती हसायला लागली. जयपूरच्या एका प्रशस्त आणि पॉश 5 स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शनची लगबग सुरू होती. तन्वी आणि आरव त्यांच्या रूममध्ये तयार होत होते. तन्वी आदल्या रात्रीपासून उखडलेलीच होती आणि आरवला मात्र तिच्या अशा वागण्याचं कारण कळत नव्हतं. तन्वी, जान, काय झालंय? कालपासून पाहतोय मी, तू अपसेट वाटतेस. आरवने शेवटी न राहून विचारलंच. ओ वाव, आता लक्ष गेलं तुझं माझ्याकडे, तन्वी फणकारून म्हणाली. तसं नाही तन्वे. ओके सॉरी. सांगशील का काय झालंय ते? आरव शांतपणे म्हणाला.
काय गरज होती त्या वृंदाला प्रधान हाऊसमध्ये जाऊन राहायची आणि मुळात काय गरज होती त्या रुद्रला तिला तिकडे घेऊन जायची. बरं नव्हतं तर एखाद्या फ्रेंडला बोलवायचं होतं. किती वाईट दिसतं ते. दादी काय म्हणतील? तन्वी दात ओठ खात म्हणाली. दादी कशाला काय म्हणेल? आणि वृंदा आली आहे तिकडे तर त्यात काय झालं तन्वी? तुम्ही सगळे इकडे होतात आणि तिला खूप ताप होता म्हणून तिला रुद्र घरी घेऊन आला. इट्स परफेक्टली ओके. आरव तिला समजावत होता. 1 सेकंड, म्हणजे वृंदा तिकडे आहे हे तुला माहिती आहे आरव? तन्वीने त्याच्यावर नजर रोखली. हो, मला माहिती आहे. ऑसम. आणि तू ही माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस? तन्वी चिडली. फर्स्ट ऑफ ऑल, ही एवढी मोठी गोष्ट वगैरे मला वाटत नाही आहे तन्वी. सो टेक इट इझी. आरव जरबेने म्हणाला. आणि काय एवढा इश्यू करतेस तू? ती काय कोणी परकी आहे का? शी इज युअर सिस्टर. मग तुला काय इतका त्रास होतोय? हे बघ म्हणजे आता त्या घरात देवर्जी आहे. सो यू नो ना व्हॉट आय मीन. तन्वीने लगेचच सारवासारव केली. सो हे बघ, आय ट्रस्ट रुद्र आणि वृंदाही काही लहान नाही आहे आणि त्यातून जर त्यांच्यात तसं काही असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आरव म्हणाला. व्हॉट? नो वे. तन्वी खेकसली. तुझा प्रॉब्लेम काय आहे? लग्नापासून मी पाहतोय तू वृंदाला वाटेल तसं बोलत असतेस. असं समजू नकोस की माझं लक्ष नाही आहे तुझ्याकडे. ती बहीण आहे तुझी, तेही सख्खी. देन वाय सो मच ऑफ हेट्रेड? आरवने चिडून विचारलं. तुला नाही कळणार ते. तन्वी संतापली. ओ रिअली? फाईन. पण हे बघ, वृंदा देशमुख फॅमिलीचा हिस्सा आहे, त्यामुळे तुम्हाला तिच्याशी जसं वागायचं आहे तसं वागा. पण प्रधान्सकडे मात्र तिला योग्य तो रिस्पेक्ट मिळणारच, तुला आवडो किंवा मग ना आवडो. आरव ब्लेझर नीट करत बाहेर निघून गेला. तन्वीने हातातला क्लच जोरात जमिनीवर आपटला. वृंदा! ती चिडून ओरडली आणि ताडताड पावलं टाकत बाहेर निघून गेली. चहा वगैरे झाल्यावर भक्ती घरी जायला निघाली. चला मंडळी, येते मी. बाय बाय. भक्तीने हसून सगळ्यांना बाय केलं. परत ये गप्पा मारायला आमच्याशी, शिवानी हसत म्हणाली. येणार की दीदी, सवाल का? आजी, मी भक्तीला बाहेर सोडून येते, वृंदा म्हणाली. त्यापेक्षा चल ना, माझं त्याच एरियात काम आहे, आपण भक्तीला घरीच सोडूया. तसंही घरी बसून काय करणारेस? रुद्र म्हणाला. बरोबर ना दादी? त्याने दादींकडे पाहिलं आणि डोळा मारला. तशा त्या गालात हसल्या. बरोबर. जा वृंदा, तेवढाच अजून वेळ मिळेल तुम्हाला गप्पा मारायला. दादी मिश्किल हसल्या. वृंदाने मान डोलावली आणि दोघी रुद्रसोबत बाहेर पडल्या. भक्ती लगेच मागे जाऊन बसली. वृंदा पुढे बसली होती. रुद्रने जीप स्टार्ट केली आणि तिघे निघाले. जीजू, ते सरजी, भक्ती म्हणाली तसं वृंदाने वैतागत तिच्याकडे पाहिलं. अय, तुझ्या मोठ्या डोळ्यांना मी काय घाबरत नसते, चल तिकडे, भक्ती डोळे वटारत म्हणाली. रुद्रला हसू येत होतं. भक्तीचं जीजू म्हणणं त्याला मनापासून आवडत होतं आणि गोंधळलेली वृंदा अजूनच क्यूट वाटत होती. इट्स ओके. तुला जे म्हणायचं ते म्हण भक्ती. जीजू म्हणायचंय म्हण. आय डोंट माइंड. काय वृंदा? रुद्रला मस्ती सुचली. हो. वृंदा आवासून त्याच्याकडे पाहायला लागली. अगं, उगाच भक्तीसारखी कन्फ्यूज होते ना म्हणून म्हणालो मी, बाकी काही नाही. रुद्र खट्ट्याळ हसत तिच्याकडे पाहत होता आणि वृंदा बावरून इकडे तिकडे पाहत होती. भक्ती मात्र दोघांची मस्ती मनापासून एन्जॉय करत होती. भक्तीला घरी सोडून रुद्र आणि वृंदा पुढे निघाले. रुद्रला तिच्यासोबत वेळ घालवायचा होता. त्याला माहीत होतं एकदा तन्वी परत आली की वृंदा तिकडे थांबणार नव्हती. त्यामुळे हे क्षण त्याला मनमुराद जगायचे होते त्याच्या वृंदासोबत.